नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार, आपल्या स्वामींचा दिवस, आपल्या स्वामी भक्तांचा दिवस आणि आजच आहे आपल्या श्रावणातील संकष्ट चतुर्थी. तर किती छान असे योगायोग आता जुळून येत आहेत नाही का. आत्ताच गेल्या सोमवारी नारळी पौर्णिमा होती, रक्षाबंधन होतं आणि आपल्या शंभू महादेवांचा तिसरा सोमवार होता. तर तेव्हा देखील छान असे योगायोग जुळून आले होते आणि आज देखील तसंच काहीसं आहे. तर आज वातावरण एवढं सुंदर आहे ना, म्हणजे निळशार आभाळ, मध्ये मध्ये दाटून आलेले सफेद काळे असे ढग. तर खूपच सुंदर अशी अनुभूती होती. आणि गाडीमध्ये जुनी जी आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती होती ना, तर तिचं आम्ही विसर्जन केलं आणि नवी मूर्ती जी आणलेली आहे तर तिची स्थापना केली. तर त्याचा देखील शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. जे कोण पाहत नाहीत ना शॉर्ट व्हिडिओ, तर म्हणून मग अशा मोठ्या व्हिडिओंमध्ये मी काही क्लिप्स वगैरे असतात त्या ॲड करते. तर आता संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात आणि एका बाजूला देवाऱ्याची स्वच्छता वगैरे करायला घेतलेली आहे. खरं बघायला गेलं तर आजचा दिवस ना एवढा म्हणजे बिझी शेड्यूलमध्ये गेलेला आहे की काय सांगावं. पण ठीक आहे, चालतं. तेवढ्याच उत्साहाने सगळं काही मी करत असते. आणि ही जी झाडू तुम्ही पाहत आहात ना, तर ती फक्त देवाऱ्याच्या साफसफाईसाठी, काही धूळ वगैरे जळमट असेल तर त्यासाठी मी ठेवलेली आहे. ही जी झाडू आहे ती मागच्या लक्ष्मीपूजनला दिवाळीमध्ये तिची मी पूजा केली होती आणि ती फक्त आपल्या देवाऱ्यासाठी आपण वापरायची असे म्हणून मी इथेच ठेवलेली आहे. आणि त्यानंतर थोडासा ओला फडका करून देवारा पुसून घेतला, कारण जास्तीचा ओला फडका घेतला ना तर देवाऱ्याचं जे लाकूड असतं ना ते असं म्हणजे खराब होण्याची शक्यता असते. आणि आता पावसाळ्याचे सुद्धा दिवस आहेत, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त ओलावा राहणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तर आता पाहू शकता तुम्ही, छान असं पिवळं वस्त्र अंतरलेलं आहे आपल्या संपूर्ण देवाऱ्यामध्ये आणि स्वामींचं आसन देखील तयार केलेलं आहे. तर ते झालं आणि एका बाजूला आता मी चहा ठेवलेला आहे गॅसवर. बाहेर एवढं सुंदर असं वातावरण होतं ना संध्याकाळचं, कोवळं ऊन पडलेलं आणि आभाळ देखील निळशार असं झालेलं. तर बाल्कनीतच जाऊन चहा प्यायचं ठरवलं. कसं आहे, शक्यतो रोजच मला वेळ मिळत नाही बाल्कनीमध्ये शांतपणे वेळ घालवायला, पण आज थोडासा वेळ मी चहा पिण्यासाठी काढलाच होता. तर एका बाजूला माझी काळ्या वाटाण्याची भाजी देखील झालेली आहे बनवून आणि आता चहा घेते आहे. आणि आज मला चहासोबत काहीच नको आहे, म्हणजे बिस्किट वगैरे काहीच नको आहे. संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त मी फक्त चहा प्यायचा प्रयत्न करते, कारण चहाशिवाय दिवस देखील सुरू होत नाही आणि दिवस संपत देखील नाही. तर पाहू शकता ना किती सुंदर असं वातावरण आहे आणि म्हणूनच बाल्कनीमध्ये थोडासा वेळ व्यतीत केला आणि नंतर मग पुन्हा रोजच्या कामांना सुरुवात केली. तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज रात्रीच्या नैवेद्यामध्ये मी बनवणार आहे पुरी आणि श्रीखंड. तर वाटाण्याची भाजीसुद्धा करून झालेली आहे, डाळ भात करून झालेला आहे. तर आता पुरी बनवायचंच बाकी आहे, तर ते मी लवकरात लवकर करून घेणार आहे. आणि आज असं ठरवलं की आधी सगळं काही जेवण जे आहे ना नैवेद्याचं, तर ते करून घेणार, बनवून घेणार आणि नंतरच मग पूजा वगैरे करायला बसणार. म्हणजे कसं आहे, माझी जी नित्यसेवा आहे ना ती, किंवा आज संकष्ट चतुर्थी आहे तर मग गणपतीची सेवा असते, तर ते सगळं काही मला करायला बराच असा मुबलक प्रमाणात वेळ हवा असतो. म्हणून मग तो वेळ मिळावा आणि त्यासाठी छान अशी मंगलमय पूजा अर्चना व्हावी, म्हणून मग सगळं काही काम आहे ना ते लवकरात लवकर मी करायचा विचार करत असते. तर पाहू शकता आता पुऱ्या वगैरे सगळं काही बनवून झालेलं आहे आणि त्यानंतर मग ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. कारण कसं आहे, ओट्यावर जर स्वच्छता नसेल तर मग ते बरं नसतं. आणि नंतर मग पूजेला सुरुवात केली. तर आधी दीपप्रज्वलन करून आपल्या पूजेला मी सुरुवात केलेली आहे. आणि माझ्या देवाऱ्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाची फ्रेम आहे, मूर्ती नाही आहे. आणि मला लवकरच आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना देखील करायची आहे.
पण तो योग कधी जुळून येईल हे फक्त गणपती बाप्पालाच माहिती आणि स्वामी समर्थ महाराजांनाच माहिती. तर बघूया, मनामध्ये तर इच्छा प्रबळ आहे, पण कधी तो दिवस आता येतो आहे ते मी वाटच बघत आहे. तर म्हणूनच म्हणजे मूर्ती नसल्यामुळे मग मला गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे करता येत नाही आणि म्हणूनच मी फ्रेमची जेवढी पूजा करता येईल तेवढी मी करायचा प्रयत्न करते. तर आता पूजा करून झाली आहे, धूप दाखवून झालेला आहे, सगळ्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये धूप दाखवलेला आहे. आणि कसं थकलं असलेलं शरीर जरी असतं ना, तरीसुद्धा पूजा अर्चना झाल्यानंतर या थकलेल्या मनाला देखील उभारी मिळते आणि म्हणूनच आपलं आध्यात्मिक जीवन आपल्या आयुष्यामध्ये खूप मोलाची कामगिरी बजावत असतं. तर आता हळद कुंकू लावून घेते आहे कपाळाला, गळ्याला आणि माथ्यावर लावून घेते आहे, कारण ते सौभाग्याचं लक्षण असतं आणि सौभाग्याचं देणं असतं. तर ही पूजा पाहू शकता तुम्ही, किती सुंदर अशी दिसते आहे. पिवळं जे वस्त्र आहे ना, ते देवाऱ्यामध्ये मला फार आवडतं आणि कारण ते स्वामींचा आपला आवडता रंग देखील आहे आणि मला देखील पिवळा रंग फार आवडतो. तर पाहू शकता तुम्ही, स्वामी महाराजांना देखील मी आज लाल वस्त्रांनी छान असं तयार केलेलं आहे. तर आता गणपतीला दुर्वा देखील वाहिलेले आहेत, फूल अर्पण केलेलं आहे आणि ही गणपतीची जी फ्रेम आहे ना, ती आम्ही जेव्हा इथे गणेश पूजन केलेलं आमच्या नव्या घरामध्ये तर तेव्हाची आहे आणि म्हणूनच ही फ्रेम आम्हाला खूपच प्रिय अशी आहे. आणि आता नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे. दरवेळेस मी तुम्हाला सांगते की 3 ताट कुठले असतात, तर स्वामी महाराजांचं असतं, आपल्या देवाऱ्यातील ईश्वराचं असतं आणि राधाकृष्णाची जी मोठी मूर्ती आहे ना, तर तिथलं असतं. तर अशा पद्धतीने आजची पूजा झालेली आहे आणि यानंतर वेळ येते ती नित्यसेवेची. तर आज गणपतीची सेवासुद्धा आपल्याला करायची असते. मग आता गणपती स्तोत्र मी वाचून घेणार आहे आणि नंतर मग गणपती अथर्व शीर्षसुद्धा वाचायला बसणार आहे. तर मूर्तीचा जेव्हा आपण अभिषेक करत असतो ना, तर त्यावेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे असतात. पण आता माझ्याकडे फ्रेम आहे, त्याच्यामुळे मी पूजा करून झाल्यानंतर जेव्हा नित्यसेवा करायला बसते त्यावेळेस अथर्व शीर्ष म्हणायला बसते. तर नित्यसेवासुद्धा करून झाली आणि नंतर मग कापूर वगैरे जाळलेला आहे मी आणि संपूर्ण घरामध्ये फिरवलेला आहे. तर तत्पूर्वी मी देवाऱ्यामध्ये सगळीकडे कापूर आरती केलेली आहे आणि या आरतीमध्ये सुद्धा सगळ्या आरत्या आज मी म्हटलेल्या आहेत. गुरुवार असल्यामुळे आपल्या महालक्ष्मी देवी आईची आरतीसुद्धा असते आणि महालक्ष्मी आईची पोथीसुद्धा वाचायची असते, स्वामी महाराजांची सेवा असते. तर सगळं काही मी आज केलेलं आहे. कधी कधी वाटतं की खूप उशीर झालेला आहे, म्हणजे संध्याकाळ होते आणि आज काहीतरी म्हणजे खास असतं, जसं की आज संकष्टी आहे, गुरुवारसुद्धा आहे, तर सगळ्या सेवा आपल्याकडून होतील की नाही. पण स्वामी महाराज माझ्याकडून सगळ्या सेवा करून घेतात आणि कधीकधी मला या गोष्टीचंसुद्धा खूप आश्चर्य वाटतं. पण ठीक आहे, खूप छान अशी अनुभूती आहे. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.